नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. काय करतेस राशी? तर लास्ट 2-3 व्हिडिओजला जे व्लॉग्स मी अपलोड केले होते स्पेशली, तर त्याला तुम्ही जे काही प्रेम दिलं, जे काही सपोर्ट केला आणि जे काही कॉमेंट्स तुमचे छान छान पॉझिटिव्ह होते, तर त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तर आज स्पेशली मी टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल, थंबनेलवरून लक्षात आलं असेल, तर आज मी तुम्हाला स्टुडिओची जी काही टूर आहे तर ती देणार आहे. स्टुडिओ कम्प्लीट अजून तयार नाही झालेला, अजून त्याचं भरपूर काम बाकी आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बट स्टील आशा आहे की या 8-10 दिवसांमध्ये तयार होईल. आणि मग तिथून पुढे आपलं जे काही काम असेल किंवा आपले जे काही व्हिडिओज असतील कामाशी रिलेटेड, म्हणजे तुम्हाला काही आयडियाज वगैरे मी देते वर्क फ्रॉम होमचे, तर ते तिथून मी तुम्हाला शेअर करेन. किंवा काही रेकॉर्डिंग्स मी करणार असते ना ह्याच्यासाठी, आपल्या कोर्सेससाठी, तर ते सुद्धा मी तिथून व्यवस्थितपणे करू शकते. किंवा एक स्पेशल रूम असली की कसं सगळ्या गोष्टी एकदम सॉर्ट असतात. इकडे काय होतं आहे की कोणतीही बुक मी घेते तर काही आयडियाज वगैरे माझ्या मनामध्ये आल्या ना, तर त्या मला लिहून ठेवायची सवय आहे. मोबाईलमधले नोट्स वगैरे नाही मला ते व्यवस्थित करता येत. आयडियाज वगैरे आला की नोटबुक एक असेल तर व्यवस्थित नोटबुक किंवा डायरी असेल तर व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नोट करून ठेवू शकतो. आणि त्याच्यासाठी एक सेपरेट जर रूम असेल तर वेल अँड गुड. कारण माझे केस विस्कटलेस परत तू, त्यामुळे थोडंसं प्लॅनिंग चालू होतं. परत सोबतच भरपूर कामं चालू आहेत घरात, सगळी कामं एकदमच निघल्यात. फर्निचरचं काम चालू आहे, किचन ट्रॉलीजचं काम चालू आहे आणि वरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पूर्ण घर एकदम मॅस्टअप होऊन गेलं आहे. आणि चला तर मी तुम्हाला स्टुडिओ दाखवते, कशा प्रकारे स्टुडिओ जो आहे तो तयार होत आहे. अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची होती, कारण माझे व्हिडिओज तुम्हाला माहिती आहे की जे काय असेल ते ॲज इट इज रॉ किंवा ट्रान्सपरंट करण्याचा मी प्रयत्न करते, सो दॅट नंतर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होऊ नये. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्ट टाइम गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी 500 रुपीजला 3 डिझाईन्स जे आहेत ते डिझाईन करून देते. आणि तशा टाईपमध्ये एक कॉम्बो पॅकेज जे होतं ते मी डिझाईन केलं. म्हणजे अगदी दिवसातून एक 4-5 जरी ऑर्डर मला मिळाल्या तरी आरामात 2-3 हजार रुपये तरी मी कमवू शकते. मी पुन्हा एकदा सांगते, मी कमवू शकते. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होत नाही की लगेच तुम्ही सुद्धा काम चालू कराल आणि तुम्हाला सुद्धा लगेचच मी पुन्हा रिपीट करते, लगेचच तुम्हाला सुद्धा 2-3 हजार मिळतील. तर इनिशियल स्टेजला मी माझं काम 400 रुपयाला पूर्ण महिना मी माझ्या क्लायंटला डिझाईन्स, पूर्ण महिन्याचे 30 डिझाईन्स असतात एका महिन्यामध्ये, तर त्या 30 डिझाईन्स मी त्यांना करून द्यायचे. आणि तेव्हा कुठे माझ्या कामाची सुरुवात झाली. पण एक गोष्ट मी क्लिअर करते सुरुवातीला, की मी सुरुवातीला स्टेजला जे काही डिझाईन्स असतील किंवा माझी जी काही सर्व्हिस होती ना, तर ती अगदी कमी रेटमध्ये दिली. कारण त्यावेळेला खरंच सांगायचं तर डिझायनिंगमधली मलाच इतकी जास्त नॉलेज नव्हतं. फक्त एक काहीतरी करायचं आहे म्हणून मी या फील्डमध्ये उतरले. पण नंतर हळूहळू जसा इंटरेस्ट वाढला ना, तर भरपूर गोष्टी मी ऑटोमॅटिकली शिकत गेले. त्यामुळे मी हे जे होतं तर ते आत्ता करू शकते. याचा अर्थ तुम्ही लगेच करू शकते असं नाही, पण तुम्ही 100% करू शकता जर कन्सिस्टंटली काम केलं तर, तुमच्या डिझायनिंगच्या क्वालिटीवरती फोकस केला तर. म्हणजे जर तुमचे डिझाईन्स बघा, आता माझे मोस्टली जे काही क्लायंट्स आहेत ना, सोशल मीडिया मॅनेजमेंटचे असतील किंवा ग्राफिक्सचे असतील, तर ते मला रेफरन्स थ्रू मिळतात. कारण ॲडव्हर्टिजमेंट, आता तुम्ही इतके यूट्यूबचे व्हिडिओज बघितले, एजन्सीची ॲडव्हर्टिजमेंट मी कुठेच केलेली नाही आहे. ठीक आहे. तर एजन्सीसाठी मला ॲडव्हर्टिजमेंट कधी करावीच लागली नाही. जे काही क्लायंट्स आहेत ते सगळे मला रेफरन्स थ्रूच मिळालेले आहेत. म्हणजे एक क्लायंट असेल तर त्यांचे पाहुण्यातले कोणाचे काही बिझनेस असतील तर ते सजेस्ट करतात की ही सर्व्हिस यांच्याकडे अवेलेबल होते आणि तुम्ही घ्या का, तर आपली सर्व्हिसची क्वालिटी चांगली आहे. आता मला लास्ट टाइम पण मी ते 500 रुपये तुम्हाला सांगितले की एक रील आणि एक फोटो त्यांनी बनवायला सांगितलं होता, पण त्यांना मी ॲडिशनल अजून एक फोटो दिला. मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं, इथे पण मी अटॅच करते. तर 2 फोटोज, एक स्टोरी आणि रील, तर 3 कॉम्बो मी दिले. का? कारण ते तेवढ्यात होतं. म्हणजे मला एक ऑप्शन आहे माझ्या ॲप्लिकेशनला रिसाईजचा, म्हणजे जो फोटो मी स्टोरीमध्ये पोस्टमध्ये केला आहे ना, तर तोच फोटो जो आहे तो मी स्टोरी साईजमध्ये पण त्यांना करून दिला. सोबतच मी 2-3 वेगवेगळे गाणी पण त्यांना ॲड करून दिले. आणि आय थिंक मला हे सगळं करायला फक्त हार्डली 5 ते 10 मिनटं लागले. त्यामुळे जर माझ्यामुळे त्यांच्या बिझनेसचा काहीतरी ग्रोथ होत असेल किंवा त्यांना छान वाटत असेल तर मी नक्कीच ॲडिशनल त्याच्यामध्ये काहीतरी देऊ शकते. कारण माझं एकच मोठं असतं, पैसे तर आपल्याला कमवायचे, पैसे तर सगळ्यांना कमवायचे आहे, पण जे पैसे आपण कमवतो ना, तर त्याच्यापासून समोरच्या व्यक्तीला सुद्धा बेनिफिट जर झाला तर नक्कीच तुमचं बिझनेस 100% ग्रो होणार आहे. तर तुमचे भरपूर कमेंट्स आले होते की आम्हाला सुद्धा करायचं आहे ग्राफिक डिझायनिंग किंवा आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं काम करायचं आहे. तर मी एकच सांगते, मी ऑलमोस्ट तुम्हाला सांगते, कोणाला पटेल कोणाला नाही पटेल, पण मला पण एक्झॅक्टली टाईम नाही माहिती, पण दिवसातले 10-12 तास, कधी कधी त्याच्याहीपेक्षा जास्त होतात
मी कॅनवावरती स्पेंड करते, म्हणजे डिझायनिंगवरती असेल किंवा वेगवेगळं माझं जे काही काम असेल तर त्याच्यावरती असेल. तर माझं स्क्रीन टाईम जर तुम्ही बघितलात ना, माझ्याकडे 2 फोन्स आहेत, तर 2 फोन्सचा मी कालच स्क्रीन टाईम चेक केला. तर एका फोनचा स्क्रीन टाईम 11 तास होता. 24 तासातले 11 तास मी एका फोनवरती होते. मग वेगवेगळे ॲप्लिकेशन्स मी वापरते, कॅनवा असेल, यूट्यूब असेल, इनशॉट असेल, एडिटिंग पण करते किंवा कोर्स रेकॉर्डिंग करते, यूट्यूबवरती मी काही रिसर्च करते. तर भरपूर वेगवेगळे ॲप्स मी वापरत असू शकते. तर मी इतकं काम करते म्हणून मला या गोष्टी पॉसिबल होतात मला, कारण ह्या दोघींना मॅनेज करून मला होतं आहे. माझं जे काम आहे ना तर ते मला मॅनेज होतं आहे आणि मला करायचं आहे, त्यामुळे मी ते कसंही एनी हाफ मी ते करते. त्यामुळे तुम्ही तुमचं कंडिशन अकॉर्डिंगली, कारण मी पहिलंच क्लिअर करते, कारण मला भरपूर जण विचारतात. परवाच एकांचा फोन आला होता, त्या विचारत होता मला की आम्ही किती पैसे कमवू शकतो. मी म्हटलं तुम्ही किती पैसे कमवू शकता हे तुमच्यावरती डिपेंड करते ना. तुम्हाला स्किल द्यायचं काम तर मी करणार आहे, किंवा तुम्हाला क्लायंट्स कसे मिळणार आहेत, फ्रीलान्सिंग कसं करायचं, एजन्सी कशी चालू करायची आहे, लीड्स कसे मिळणार हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आता डिपेंड करते तुमच्यावरती की तुम्ही किती वेळ देताय. ॲटलिस्ट दिवसातून मी 10-12 तास देते म्हणून मी आता या स्टेजला आहे. तुम्ही ॲटलिस्ट दिवसातून सुरुवातीला 2-3 तास तरी दिले पाहिजेत आणि मगच तुम्हाला थोडं थोडं त्याच्यामध्ये कळत जाईल, मग प्रोग्रेस होत जाईल. तर ही माझी सुरुवात होती. स्पष्ट मी सांगते, सुरुवातीचा मी खूप कमी रेट्स चार्ज केले होते क्लायंट्सकडून आणि मग हळूहळू क्लायंट्स जसे मिळतील मग मला त्यातून काही शिकायला मिळालं, माझ्याकडून काही चुका झाल्या मग मला शिकायला मिळालं. तर तसं करत 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 मी आता या स्टेजला आलेली आहे. पण सुरुवात ही कधीतरी व्हावीच लागते, ठीक आहे. कधीतरी तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकाव्याच लागतात, कुठलंही फील्ड असू दे, आणि मग त्यासाठी सुरुवात ही नेहमीच करावी लागते. त्यामुळे आय होप तुमच्या रिस्पेक्टिव्ह कामामध्ये सुरुवात करा, छोटी असेल मोठी असेल, सुरुवात पहिला करा. तर हे मला क्लिअर करायचं होतं थोडंसं, कारण तुमच्यामध्ये काही गैरसमज नको की या कमवतायत म्हणजे आपण पण कमवू मगच आपण या फील्डमध्ये जाऊ, असं काही नाही आहे. तुमच्यावरती डिपेंड करतंय तुम्ही किती पैसे कमवणार, तुम्ही किती वेळ, तुम्हाला किती त्याच्यामध्ये पॅशनेटली तुम्ही काम करू शकताय. राशी, त्यामुळे थोडंसं करिअर चूज करताना फक्त पैशाच्या मागे धावू नका, तर एक पॅशन म्हणून किंवा आपल्या बिझनेसपासून समोरच्या व्यक्तीला काय फायदा होतोय तर त्या दृष्टिकोनातून सगळं कामं चालू करा. राशा बाय कर, हात दिसत नाहीये, बाय. तर वेळ न घालवता जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओचा, जो की स्टुडिओची टूर आहे, तर मी लगेचच तुम्हाला दाखवते. तर इथून आत आल्यानंतर ही रूम आहे एक, हिचे बेडरूम आहे आणि त्यालाच लागून ही अटॅच एक दुसरी रूम आहे, जी की एक्स्ट्रा असेच काहीतरी नंतर करूयात, कारण एकदा स्लॅब पडला ना की नंतर परत स्लॅब पडत नाही. त्यामुळे मग एकदा स्लॅब करून ठेवला होता. तर स्पेशली आम्ही ही जी रूम आहे ना तर गार्डन करायचं होतं ॲक्च्युली मला, आणि गार्डनच होता. माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितलेत ना तर तुमच्या लक्षात येईल की इथे गार्डनच होता. इकडे खाली असं मॅट वगैरे पसरला होता. मी याचा व्हिडिओ किंवा एखादा फोटो असेल ना तर तो शेअर करेन. ही जी भिंत होती ना तर ही ओपन होती, कारण पलीकडे आपलीच जागा आहे, जास्त नाही आहे, थोडी आहे पण आपलीच जागा आहे, त्यामुळे ही भिंत ओपन ठेवली होती. आणि इकडे समोर असं ओपन असंच होतं ओपन, आणि फक्त वरती टेरेस जो आहे तो पॅक करून घेतला होता. तर आता रूम करायचं आहे म्हटल्यावरती इकडे आमचं चालू होतं प्लॅनिंग, विंडो वगैरे, पण नंतर भविष्यामध्ये कदाचित ही जी रूम आहे तर ती गिरीजा आणि राशीसाठी आम्ही देऊ, आणि त्यामुळे म्हटलं की इकडे भिंतच असू दे आणि एकच विंडो जी फ्रंटला आहे ना तर ती असू देत, फ्रंट साईडला विंडो. त्यामुळे फ्रंटला विंडो, ते पण अजून थोडं काम चालू आहे. हे जे 2 वॉल्स दिसतात आणि हा जो ग्रिल आहे ना तर हा निघणार आहे. तो ग्रिल जो आहे ना तो पूर्ण कट होणार आहे, कारण तिकडे भिंत येणार आहे पूर्ण आणि ग्लास येणार आहे. मेन म्हणजे ती जी ग्लास आहे तर ती साऊंड प्रूफ येणार आहे, कारण काय होतंय बाहेरचा आवाज जो आहे ना तर तो खूप येतोय आतमध्ये, आणि माझे व्हिडिओज वगैरे जर मला रेकॉर्ड करायचे असतील ना तर खूप प्रॉब्लेम होतो व्हिडिओज रेकॉर्ड करायला. इकडे बघा थोडंसं मी दाखवते. तर असं सगळं सामान पडलं आणि त्याच्यामुळेच काय होतंय घरामध्ये खूप धूळ होते. 10 वेळा सगळ्या गोष्टी असतील तर क्लीन, कारण बेबीज असतील तर घर स्वच्छच असावं लागतं, कारण या कशाही कुठेही बसतात, कसंही काहीही करतात. तर असा माझा थोडासा प्लॅन आहे की बॅक साईडला इकडे 2 वॉल्स तर मी वेगवेगळ्या करणार आहे, म्हणजे कॉन्सेप्ट्स वेगवेगळे असणार, कारण ही स्टुडिओ आहे, साऊंड प्रूफ होईल. इकडे एक विंडो आहे ना पुढे, त्यामुळे जास्त करून नॅचरल लाईट आणि असं नॅचरल लाईट आल्यामुळे काय होतं की व्हिडिओज वगैरे जे आहेत ना आपल्या तर त्याची क्वालिटी जी आहे तर ती चांगल्या प्रकारे तयार होते. स्टँड माझा ॲक्च्युली एक खराब झाला आहे, तर एक स्टँड आहे त्याच्यावरतीच मी चालवते. सेल्फ स्टिक होती तर ती दोघींनी तोडली आहे.
तर अशा टाईपमध्ये ही जी स्टुडिओ रूम आहे तर ती तयार झाली आहे. तर खूप दिवस आम्ही असं प्रयत्न करत होतो स्टुडिओ रूम करायची, कारण कसं आहे, जसं जसं आपला व्यवसाय वाढत जाईल ना तर व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. माझ्या व्यवसायासाठी खरं तर काहीच इन्व्हेस्टमेंट केली नव्हती, फक्त एका फोनवरून आणि इंटरनेटवरून मी जे माझं काम होतं तर ते चालू केलं होतं. मी खूप दिवस लागले होते की रूम बांधूयात. पण कसं आहे, रूम बांधायची म्हणजे खूप असं छोटी गोष्ट नाही आहे. त्याला पुन्हा मॅनपॉवर आली, पुन्हा आपली एखादी व्यक्ती तिथे एंगेज लागते. तर माझ्या मिस्टरांना थोडंसं बाहेरचं काम होतं, ते थोडेसे फ्री झाले आणि मग भरपूर सगळी कामं एकदमच एकाच वेळी काढल्यात. फर्निचर, किचन ट्रॉलीज आणि ही जे रूमचं कन्स्ट्रक्शन आहे तर ते एकाच वेळी सगळे कामं निघाले. पण खूप दिवस असं म्हणजे फक्त घर बांधून होतं आणि त्याला जे सजवायचं होतं आम्हाला आमच्या मनाप्रमाणे तर ते काय आम्हाला पॉसिबल होत नव्हतं. या दोघींमुळे असेल किंवा आमच्या स्वतःच्या कामामुळे असेल. तर म्हटलं की आता थोडंसं स्वतःसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया. स्वतःच्या आवडीनिवडी असतील किंवा जे काही आपलं इच्छा असतात ना की आपलं घर अशा पद्धतीने सजवायचं. कारण फर्निचर वगैरे आम्ही काहीच केलं नव्हतं, फक्त सोफा वगैरे जे काही इसेन्शियल गोष्टी होत्या, बेसिक ज्या गोष्टी होत्या ना तर त्याच फक्त करून ठेवल्या होत्या. आणि म्हटलं की आता नाही, थोडंसं इन्व्हेस्ट करूयात. आणि मग म्हटलं की आता हे करूया. तर ही रूम कशी वाटली तुम्हाला, रूमची टूर कशी वाटली तर ते प्लीज कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय आयडियाज द्यायचे आहेत की याच्यामध्ये मी अजून काय काय करू, वॉल असेल मागे तर पेंटिंग करू की वॉलपेपर लावू. तर या पण गोष्टी अजून खूप क्लिअर झालेल्या नाही आहेत मला. 2 साईडला मी थोडेसे 2 वेगवेगळे वॉलपेपर वापरणार आहे. सो त्यामुळे म्हणजे कसं 2 वेगवेगळे वॉल्स मला मिळतील आणि 2 वेगवेगळे बॅकग्राऊंड्स मला अवेलेबल होतील. अशा टाईपमध्ये काहीतरी करायचं प्लॅनिंग चालू आहे. सो लेट्स सी कशा प्रकारे रूम तयार होते. तर होप की 8-10 दिवसात तयार होईल आणि तयार झाली की नक्कीच दाखवेन. कारण अजून फरशी वगैरे पण घालायची, खाली फरशी गिल्ला भरायला आहे, त्याला कलर येईल, भरपूर गोष्टी आहेत. सो रूम कशी वाटली, टूर कशी वाटली या रूमची तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हळूहळू जसं काम चालू होईल किंवा पूर्ण होईल तर तुम्हाला मी पूर्ण टूर जी आहे तर ती नक्कीच देईन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.